नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने विचारलं होतं सर की हा एक पेपर राहिलेला आहे, तुम्ही सगळेच पेपर या ठिकाणी यूट्यूबला घेतलेले आहेत. या ठिकाणी हा एक पेपर राहिलेला आहे 2014चा TETचा पेपर. चला आज तो पण घेऊन टाकूया. म्हणजे या ठिकाणी TETचे ऑलमोस्ट सगळे पेपर या ठिकाणी तुम्हाला मी यूट्यूबच्या सिरीजच्या माध्यमातून अपलोड करून दिलेले आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी TETची एक्झाम तयारी करत असतील, अर्थातच D.Ed झालेले असतील किंवा B.Ed झालेले असतील, तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत लाभदायक अशा प्रकारची या ठिकाणी सिरीज आहे. तर जनरली ही एक्झाम आपण ज्यामध्ये सिरीज जी आहे ही फक्त D.Ed आणि B.Edच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे का, तर नाही. तर जनरली विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर हे कधीही बदलत नाही. ना ग्रामरचे रूल आतापर्यंत बदललेत, ना कधी व्होकॅब्युलरी बदलली, ना कुठले फॉर्मॅट बदलले. त्यामुळे हे ओपन टू ऑल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे रूल्स, ही उदाहरणं ही कधी पण तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे कुणीही हा लेक्चर ऐकू शकता, त्यात काय कुठल्याही प्रकारचा वाद नाही. चला, तर हा उरलेला पेपर आहे, हा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. थोडीशी अनाऊन्समेंट आत्ताच करतो की याच्यानंतरचा जो लेक्चर आहे हा आपल्याला एक पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शनवर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच आहे का, जो स्पेशली TETसाठीच विचारला जातो. इतर ठिकाणी अगदी नॉमिनल स्वरूपाचा तो विचारलेला आहे. त्यामुळं एक्झाम उपयोगी एक कंटेंट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपले जे लेक्चर्स आहेत हे निश्चित पाहत चला. इथून मागं पण आपण भरपूर सारे लेक्चर या ठिकाणी जवळपास 7 ते 8 लेक्चर या ठिकाणी मी अपलोड केलेले आहे. जसा तुम्हाला वेळ अवेलेबल होईल तसे ते लेक्चर ऐकत चला. तुम्हाला खूप कॉन्फिडंट तुमचा बूस्ट होईल. छोट्या मोठ्या अनेक संकल्पना का ज्या आयोग वारंवार रिपीट करत आहे, तर या रिपीट झालेल्या संकल्पना तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजून येतील. तर या गोष्टीवर आपल्याला काम केलं पाहिजे. चला, आपण हा जो उरलेला जो पेपर आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. TETचा पेपर आहे, पेपर 1 आहे का, जो पहिली ते इयत्ता 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जो काही गट आहे शिकवणारा शिक्षकांचा, तर जनरली त्याच्यासाठी हा पेपर आहे 2014चा. पेपर भलेही जुना असेल मित्रांनो, पण यामध्ये विचारलेल्या ज्या संकल्पना आहे ह्या निश्चितच खूप चॅलेंजिंग आहेत. छोट्या छोट्या नियमांच्या आधारे आपल्याला भरपूर सारी माहिती या ठिकाणी कलेक्ट करायची. तर या ठिकाणी आपल्याला काम करायचं. चला, लेक्चरला सुरुवात करायची. अगदी ठरल्याप्रमाणे मी माझ्यासाठी 1-2 मिनटं घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊन आता या ठिकाणी राज्यसेवेची एक्झाम आहे, गट ब आहे, गट क आहे, अशा महत्त्वाच्या एक्झाम इथून पुढच्या काही काळामध्ये होणार आहेत. तर जर आपण या एक्झामची सुद्धा जर पॅरलली जर तयारी करत असाल, तर ह्या परीक्षा म्हणजे प्रेलिम झाल्याच्या नंतर इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि इंग्लिशचे PYQ ह्या 3 वेगवेगळ्या कोर्सेसवर तुम्हाला या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे तुम्हाला काम करता येईल. म्हणजेच जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, गट ब गट कची तयारी करतात, तर अगदी बेसिक टू ॲडव्हान्स असा संपूर्ण इंग्लिशचा कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यात बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचं सगळं इंग्लिश ग्रामर तुम्हाला पद्धतशीरपणे शिकवलेलं आहे. टॉपिकनुसार या ठिकाणी जवळपास 2,500 प्रश्नांचं विश्लेषण आहे. पॅरलली 10,000पेक्षा जास्त व्होकॅब्युलरी तुम्हाला मी खूप पद्धतशीरपणे शिकवलेली आहे. त्याचबरोबर 77 आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं फुल विश्लेषणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे हा एक परिपूर्ण कोर्स आहे. जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्की याला तुम्ही जॉईन करू शकता प्रिलिमच्या नंतर. किंबहुना तुम्हाला जर टीचिंगमध्ये जर पुढे जायचं असेल तरीसुद्धा हा एक कोर्स तुम्ही कधी करून ठेवा. इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजून जाईल, जेणेकरून एक टीचर म्हणून अगदी लाईफ लाँग आपल्याला इंग्लिश ग्रामरचं नॉलेज आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल तर इंग्लिश व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची, तर इंग्लिश व्होकॅब्युलरीचा कोर्स सध्या रनिंग होय आहे. त्याचबरोबर इंग्लिश PYQ असे काही महत्त्वाचे कोर्सेस आहेत. तुम्हाला जो कोर्स आवडेल किंवा ज्याची तुम्हाला डिमांड असेल, गरज असेल, तर तो कोर्स तुम्ही जॉईन करून तात्काळ अभ्यासाला सुरुवात करू शकता. चला, तर हे कोर्सेस आपले ॲप्लिकेशन आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं, त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये लेक्चर सुरू आहेत. काही काळामध्ये म्हणजे साधारणतः पुढच्या 15 दिवसामध्ये संपूर्ण लेक्चर्स कंप्लीट होणार आहेत. तुम्ही लेक्चर सुरुवात करा, डेली लेक्चर ऐकायला सुरुवात करा. खूप छान अनुभव तुम्हाला येऊन जाईल आणि फायदासुद्धा होऊन जाईल. चला, या ठिकाणी मित्रांनो 1 पासून तर 30 पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे इंग्लिश विषयाचे आहेत. काय? इंग्लिश विषयाचे 1 पासून 30 पर्यंतचे प्रश्न आहेत. त्याच्यापैकी जे शेवटचे जे 5 प्रश्न आहेत हे पॅराग्राफवर आहेत. तर आपल्याला पॅराग्राफ हा नंतर पाहायचा आहे. त्यामुळे उरलेले जे काही 25 क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी आपण प्रॉपर विश्लेषण या ठिकाणी समजून घेऊया. काय विचारले बघा, द प्लेस वेअर टायगर
लिव्ज इज कॉल्ड. आता आपली जी काही D.Edच्या एक्झाम असतात, ह्या D.Edच्या एक्झाममध्ये हे छोटे मोठे घटक खूप व्यवस्थितपणे विचारले जातात. त्याच्यामध्ये ड्वेलिंग प्लेस ऑफ ॲनिमल, यंग वन ऑफ ॲनिमल म्हणजे लहान त्यांच्या पिल्लांची नावं, त्यांचा क्राईज आवाजाची नावं, फोबिया, मॅनिया, वन वर्ड, सिनॉनिम, अँटॉनिम, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, वर्ड्स ऑफन मिसपेल्ड, असे कॉमन घटक हे नेहमी विचारले जातात. त्यामुळे तयारी करून ठेवा मित्रांनो, अजिबात कसर करायची नाही. बघा, द प्लेस वेअर टायगर लिव्ज इज कॉल्ड. टायगर याला आपण थोडक्यात म्हणतो एक रानटी प्राणी आहे. म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल आहे ते वाईल्ड ॲनिमल कुठे राहतात. याला पहिलं दिलेलं आहे कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट हे जनरली ख्रिश्चन कम्युनिटीच्या संदर्भात आहे. ख्रिश्ची जोगिनी ज्याला आपण म्हणतो, का जे ख्रिश्चन धर्मामधले देवाचं या ठिकाणी अशा हे करते आहे जिझस क्राईस्टचं, अशा ख्रिस्ती जोगिनींचं रहिवासाचं स्थान म्हणजे कॉन्व्हेंट आहे. केनल हे कुत्र्याचं आहे. डॉग इज यूज टू लिव्ह हिअर, इथं तो कुत्रा राहतो. तर लेअर हा जो शब्द आहे हे तुमच्या उत्तरामध्ये येतं. लेअर इज अ रेस्टिंग प्लेस ऑफ वाईल्ड ॲनिमल आणि टायगर हा त्याच्यामध्येच येतो. सो उत्तर 3 नंबरचं बरोबर आहे. आणि स्टेबल जो आहे हा घोड्यासाठी आहे, लक्षात ठेवायचं. घोड्याचा स्टेबल असतो म्हणजे घोड्याचा तबेला असतो, त्याला स्टेबल असं बोललं जातं. या सगळ्यांची तुम्हाला सांगितली पैकी 3 नंबरचं उत्तर आहे. पुढे बघा, द नाऊन फॉर्म ऑफ डिस्क्राईब इज कॉल्ड. खूप बेसिक प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्रियापदापासून, ॲडजेक्टिव्हपासून, त्याचबरोबर नामापासून असे जे नाऊन तयार झालेले आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. तर याचं जे नाऊन फॉर्म आहे म्हणजे डिस्क्राईब हे व्हर्ब होतं मित्रांनो. काय आहे हे? व्हर्ब आहे. याचं नाऊन होतं जनरली डिस्क्रिप्शन. DESCRIPTION हा शब्द पाहिजे होता. PTION. नोटीस करा, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. डिस्ट्रीब्युशन होणार नाही. डिस्ट्रीब्युशन म्हणजे विभाजन करणे, वाटप करणे. इथं डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. त्यामुळे वाटप आणि वर्णन याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. त्यामुळे हे नाऊन आहे. डिस्ट्रीब्युशन शब्द नाऊन आहे, पण डिस्क्राईब ह्या शब्दाचा नाऊन नाही आहे. इथं लक्षात. तर डिस्क्राईब ह्या शब्दाचं नाऊन तुमचा डिस्क्रिप्शन होतोय. हा शब्द नाऊन असताना सुद्धा उत्तरात येणार नाही आहे. डिस्क्रिप्शन BT नाही येणार, बी चुकीचा आहे या ठिकाणी. आणि डिस्क्रिप्शन PSION येणार नाही. इथं स्पेलिंग चुकीचं आहे. PTION पाहिजे. इथं SION दिलेले का जे चुकीचं आहे. त्यामुळे जनरली याच्यामध्ये 2 स्पेलिंग चुकीचेच दिलेले आहेत आणि 2 बरोबर आहे. दोन्ही नाऊन आहे, पण एकाचं नाऊन वेगळं आहे, एक वेगळं आहे. सो उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. पुढं, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. आता हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे. हा 2024 सारख्या पेपरमध्ये कधीही पडू शकतो. इव्हन राज्यसेवा, गटक, सरळ सेवा कुठेही पडू शकतो. इतका छान नियम आहे हा. तर याला व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी ह्या प्रश्नावर थोडं प्रश्नचिन्हसुद्धा आहे, पण एक्झॅक्टली काय ते समजून घ्या. तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारली तर तुम्हाला 4 वाक्य दिलेले. प्लीज एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम. नोटीस करा, क्रियापदाच्या नंतर मी हा कर्म आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि द प्रॉब्लेम हा सुद्धा कर्म आहे, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बरोबर. प्लीज एक्सप्लेन फॉर मी द प्रॉब्लेम, एक्सप्लेन विथ मी द प्रॉब्लेम, एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी फक्त क्रियापदाच्या नंतर इथं क्रियापद कोणतं आहे? एक्सप्लेन. नोटीस करायचं, EXPLAIN. एक्सप्लेन हे जे काही क्रियापद आहे याच्यानंतर एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर जनरली एक गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, स्पेशली एक्सप्लेन ह्या क्रियापदाच्या नंतर, का जे मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून शांतपणे लिहून ठेवू शकता. वी कॅन यूज एक्सप्लेन with a direct object or with a direct object and a prepositional phrase with to. नोटीस करा, म्हणजे जनरली आपल्याला क्रियापद एक्सप्लेनच्या नंतर डायरेक्टली जनरली आपला डायरेक्ट ऑब्जेक्टचा वापर करायला पाहिजे. पण जर तुमच्या वाक्यात 2 ऑब्जेक्ट आले, एक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर या ठिकाणी आपल्याला एक रचना पाहिजे मित्रांनो. जनरली वी डोंट यूज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्शन विथ एक्सप्लेनेशन. तो एक्सप्लेन ह्या क्रियापदाच्या नंतर इनडायरेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना आपण वापरत नाही. तर हे स्टेटमेंट कुठलं आहे? हे केम्ब्रिज डिक्शनरीमधलं आहे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. केम्ब्रिज डिक्शनरी म्हणजे का जी ऑथेंटिक आहे, जी ट्रस्टेड आहे, तिच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. एक्सप्लेन ह्या क्रियापदाच्या नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना वापरत नाही. म्हणजे रचना कशी पाहिजे?
इथे तुम्ही असं मांडू शकता, प्लीज एक्सप्लेन द प्रॉब्लेम टू मी. करेक्ट उत्तर कसं पाहिजे होतं, प्लीज एक्सप्लेन द प्रॉब्लेम. नोटीस करा, द प्रॉब्लेम हा शब्द डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे अगोदर डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या. जो इनडायरेक्ट आहे म्हणजे तिथं प्रेपोजिशनल फ्रेज तयार होणार आहे, म्हणजे जोडून द्या टू मी. तर ही रचना ॲटलिस्ट बरोबर येईल. पण जनरली बघा, वुड यू प्लीज एक्सप्लेन दीज नंबर्स टू मी, ही रचना बरोबर येते. पण वुड यू प्लीज एक्सप्लेन मी दीज प्रॉब्लेम, हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट, ही कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. त्यामुळे इथं एक्सप्लेन मी ही रचना चुकीची आहे. फॉर मी, विथ मी ह्या रचना सगळ्या चुकतात. इथे काही प्रमाणामध्ये एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम ही रचना दिलेली आहे, म्हणजे तसं उत्तर 3मध्ये निघायला हरकत नव्हतं. पण एक्झॅक्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो, प्लीज एक्सप्लेन द प्रॉब्लेम टू मी. ही नोटीस करा, म्हणजे एक्सप्लेन या क्रियापदाच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस प्रेपोजिशनल फ्रेज वगैरे असा कंटेंट जोडून द्या. म्हणजे इनडायरेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना घ्यायची नाही. इथे लक्षात सगळ्यांना? यस. मग ह्या कॉन्टॅक्समध्ये तुमचं हे उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथं दुसरा कुठलाच पर्याय नसेल तर ॲटलिस्ट आयोग मे बी पर्याय क्रमांक 3ला बरोबर दिला असेल, किंवा हा प्रश्न आयोगानं हॅश केलेला असेल. ह्या 2 पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगतो. एकतर मी जे उत्तर दिलेलं आहे लिहून ते उत्तर यायला पाहिजे होतं, किंवा जर त्यांना जर बरोबरच द्यायचं असेल तर ॲटलिस्ट 3रं देऊ शकतात, अदरवाईज प्रश्न कॅन्सल करून टाकतात. येते लक्षात सगळ्यांच्या? ह्या गोष्टी समजून घ्या, म्हणजे ही माहिती असणं गरजेचं आहे. पुढे, कंप्लीट द स्टेटमेंट इन द न्यूजपेपर रिपोर्ट अंडर द फॉलोइंग हेडिंग. आता न्यूजपेपर रिपोर्टमध्ये एक स्टेटमेंट आलेलं आहे. मग इथं काय दिलेलं आहे, करेक्ट वर्ब फॉर्म वापरायचा आहे ऑफ द ऑल्टरनेटिव्ह. काय विचारले बघायचं, अ कप ऑफ कॉफी कट्स रिस्क ऑफ डायबिटीज बाय 7%. म्हणजे जर तुम्ही कॉफी जर घेत असाल डेली, तर कॉफीमुळं तुमचं डायबिटीजचं जे काही प्रमाण आहे हे 7% कमी होऊ शकतं. म्हणजे डायबिटीज होण्याची शक्यता किंवा झालेली असेल तर त्याची जी तीव्रता आहे, प्रमाण आहे, हे 7% डिक्रीज होऊ शकतं. म्हणजे असं तुम्ही याच्यामध्ये मांडलेलं. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे, ॲन अमेरिकन स्टडी हॅज शोन, पूर्ण वर्तमान काळ दिलेलं आहे, दॅट एव्हरी एक्स्ट्रा कप ऑफ कॉफी, एव्हरी म्हणजे प्रत्येक, ईच एव्हरी आयदर आणि नायदर. जनरली ईच एव्हरी हे जे दिलेलं आहे हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतरचं नाम एकवचनी येतं. तसंही ती कॉफी हा ज्या ठिकाणी दिलेलं आहे कप म्हणजे एकवचनीच आलेलं आहे, तर पुढे क्रियापदही एकवचनी अपेक्षित आहे. त्यामुळे बघायचं, हॅड कट, इथं भूतकाळ येणार नाही, पूर्ण भूतकाळ चुकीचं आहे. नोटीस करा, बरोबर आहे की नाही. कट द रिस्क ऑफ डायबिटीज जर बोललं तर कट हे प्लुरल नाऊन होतं मित्रांनो. कसं नाऊन होतं, प्लुरल. तर प्लुरलसुद्धा नको आहे आपल्याला. विल सून कट, भविष्यकाळ या ठिकाणी नको आहे, कारण हे स्टेटमेंट केलेलं आहे, साध्या वर्तमान काळामध्ये पाहिजे. सो या ठिकाणी कट्स द रिस्क ऑफ डायबिटीज, पर्याय क्रमांक 4. अ कप ऑफ कॉफी हा झाला दुसऱ्या वाक्याचा सब्जेक्ट का जो एकवचनी आहे, आणि पुढे जे क्रियापद आहे त्याला आपण यस जोडून एकवचन बनवायचं. तर मग कट्स ही रचना बरोबर येते, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे बघा, द यंग वन. तर हा पेपर खूप आयडियल आहे मित्रांनो, सगळं विचारलेलं आहे का जे विचारायला पाहिजे. आणि जनरली TET जे विद्यार्थी असणार आहेत त्याचं DED आणि BEd झालेलं आहे, तर जनरली त्यांना जे शिकवणारा जो वर्ग आहे, म्हणजे त्यांना जे शिकवायचं आहे टीचिंगच्या नंतर, टीचर झाल्याच्या नंतर, तो जनरली खूप लहान वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी असे बेसिक स्पेलिंग त्या टीचरला सुद्धा यायला पाहिजे. त्यामुळे एक चांगला विचार डोळ्यासमोर ठेवून पेपर बनवत असताना ह्या छोट्या छोट्या घटकांवर आयोग खूप व्यवस्थितपणे प्रश्न फॉर्म करतं. सो द यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड. घोडा आहे तर घोड्याच्या पिल्लाला काय बोललं जातं, तर इथं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे कोल्ड, COLT. इथं तुम्हाला मी टाकून दिलेलं बघायचं, हॉर्स घोडा आहे त्याच्या पिल्लाला कोल्ट बोललं जातं आहे. डिअर हरिण जे असतं, हरणाच्या पिल्लाला फाऊन, FAWN. तर जनरली हा जो फाऊन आहे हा डिअरसाठी आलेला असतो. नोटीस करायचं काय, डिअरसाठी. कोल्ड जे आहे हे हॉर्ससाठी आलेलं आहे. नोटीस करा. पुढे दिलेला कब हा बऱ्याच जणांसाठी बघायचं, जनरली बघायचं. बियर म्हणजे अस्वल, लायन, टायगर आणि ओल्फ ह्या चौघांच्याही पिल्लांना कब हेच नाव आहे. म्हणजे पिल्लं आदला बदली करायची नाही, प्रत्येकाची पिल्लं वेगवेगळी राहतात, परंतु या सगळ्यांसाठी कॉमन नाव नाही कब. येतं का लक्षात.
आणि जर तुम्हाला जर पोर्कलिंग दिलेलं आहे, जनरली पिग, ज्याला आपण पिगलेट पण म्हणतो, लहान म्हणजे पिल्लांच्या, ज्याला आपण म्हणतो डुकराची जी पिलावळ असते त्याला पिगलेट पण बोललं जातं किंवा पोर्कलिंगसुद्धा बोललं जातं. हा नवीन शब्द ॲड करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर असे काही शब्द रिपीट होऊ शकतात. तर आपलं उत्तर कोर्टमध्ये निघते. पर्याय क्रमांक 2. पुढे दिलेलं आहे, रिअरेंज गिवन पार्ट ऑफ द सेंटेन्स सो ॲज टू फॉर्म अ मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. एक मिनिंगफुल वाक्य तुम्हाला बनवायचं मित्रांनो. तर इथं पॅराजंबलचा घटक आहे. तर पॅराजंबल या टॉपिकवरच्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व करत असताना तुम्हाला ते जे वाक्य दिलेलं आहे त्यांचं अंडरस्टँडिंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर एक वाक्य दिलेलं असेल तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट बनवायचं. जर तुम्हाला वेगवेगळी वाक्य जर दिलेली असतील तर ते लॉजिकल सेन्स अप्लाय करून लॉजिकली ती वाक्यांचा क्रम योग्य पद्धतीनं जुळवायचा. आपण या ठिकाणी मी तुम्हाला काही टेक्निक्स सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवायचं. अशोका वॉज सक्सेसफुल. अशोका सक्सेसफुल झाला होता कशामध्ये? बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर. नाही, काही संबंध नाही आहे. इथं तुम्हाला PQRS दिलेला आहे. सक्सेसफुलच्या नंतर ही वॉज सो डिस्गस्टेड होणार आहे का? नाही होणार आहे. इन धिस मिलिटरी ऑपरेशन अँड अलोन अमंग कन्करर्स. तर जनरली आपण सुरुवात करताना असं म्हणू शकतो, अशोका वॉज सक्सेसफुल इन धिस मिलिटरी ऑपरेशन. तर सक्सेसफुलच्या नंतर तुम्ही आर घेऊ शकता. अशोका वॉज सक्सेसफुल इन धिस मिलिटरी ऑपरेशन. बरोबर आहे की नाही? अँड अलोन अमंग कन्करर्स ही वॉज सो डिस्गस्टेड बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर दॅट ही रिनाऊन्स इट. आता इथं बघा, सो दॅटची रचना आलेली, ही रचना लक्षात ठेवा. आपण ही कंजंक्शन पाहिलेलं आहे ना, सो दॅट. म्हणजे मित्रांनो आधी सोचं वाक्य आणि नंतर दॅटचं वाक्य. म्हणजे दॅट इथे दिलेलं आहे, सो इथे दिलेलं आहे. म्हणजे क्यू आधी आलं पाहिजे, नंतर पी आला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट कळते, क्यूच्या नंतर पी आलेलं आहे, हे तर बरोबर आहे. ही वॉज सो डिस्गस्टेड बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर दॅट ही रिनाऊन्स इट. रिनाऊन्स इट मीन्स टू क्लोज, इट मीन्स टू स्टॉप, इट मीन्स टू अबॅन्डन. त्याग करणे, बंद करणे, थांबवणे. बरोबर आहे की नाही? सम्राट अशोक एक खूप मोठं युद्ध जिंकला आणि जेव्हा युद्धभूमीवरून तो चालत होता त्यावेळेला त्याला सर्वत्र काय दिसलं रे मित्रांनो? आपण या कथा वाचलेलं आहे. त्याला सर्वत्र दिसलेलं आहे का मोठ्या संख्येनं सैन्यांचा मृत्यू झालेला आहे. सर्व रणांगणावर रक्तस्राव झालेला आहे. कुणाचे हात तुटलेत, कुणाचे पाय तुटलेत, कुणाचं शरीरापासून डोकं विलग झालेलं आहे, कुणाच्या शरीरामध्ये नको तेवढ्या सुरी खुपसलेल्या आहेत, चाकू खुपसलेल्या आहेत, म्हणजे तलवार गेलेली आहे. मृत्युमुखी झालेल्याची संख्या वाढलेली आहे. लहान लहान लेकरं त्यांच्या वडिलांच्या निधनावर मोठमोठ्याने रडत आहेत. विधवा झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतींच्या निधनावर रडतायत. हे जे सगळं उघड्या डोळ्यांनी जेव्हा सम्राट अशोकानं पाहिलं तेव्हा त्याला कळलं का भलेही युद्ध मी जिंकलेलं आहे, परंतु हे जे झालेलं आहे युद्धामधलं जी हानी झालेली आहे, हॉरर, दुःख, वेदना, भय निर्माण झालेले आहे, तर हे खूप मोठं आहे आणि त्याने हे सगळं त्याग करून दिलेलं आहे. बरोबर आहे का? ही गोष्ट जर आपल्याला माहिती आहे. साधं उदाहरण दिलेलं आहे. सो अशोका वॉज सक्सेसफुल इन दिस मिलिटरी ऑपरेशन अँड अलोन अमंग कन्करर्स ही वॉज सो डिस्गस्टेड बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर दॅट ही रिनाऊन्स इट. बरोबर आहे? म्हणजे सुरुवात कशाने करायची? आरने करायची. म्हणजे असा एखादा पर्याय शोधा ज्याची सुरुवात आरनं झालेली आहे. पीनं तर होणार नाही आहे, क्यूनी पण होणार नाही आहे आणि यसनी पण होणार नाही. म्हणजे इथं रचना येते. म्हणजे आरच्या नंतर बाय डिफॉल्ट यस येतो आणि शेवटी क्यू येतो. ठीक आहे? म्हणून पर्याय क्रमांक 3. तर असं लॉजिक जुळवा मित्रांनो. एका वाक्यात नॉट ओनली, दुसरीकडं बट ऑल्सो. तर नॉट ओनली आधी घ्या, बट ऑल्सो नंतर घ्या. सो दॅट आलेलं आहे, आधी सो नंतर दॅट, व सोचं वाक्य अगोदर, दॅटचं वाक्य नंतर. नो सुनर दॅन आलेलं आहे, नो सुनर आधी, दॅन नंतर. हार्डली वेन आलेलं आहे, हार्डली अगोदर, व्हेन नंतर. बरोबर आहे की नाही? या गोष्टी तुम्ही समजून घेत चला नक्की काय दिलेला पॅटर्न आहे आणि त्या पद्धतीने बरोबर उत्तरापर्यंत पोचा. ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. पुढे दिलेलं आहे द क्राय ऑफ द आऊल. आऊल म्हणजे घुबड. घुबडाच्या आवाजाला काय बोललं जातं? इथं मित्र उत्तर मिळतं हुट. हुट हे घुबडाचा आवाज आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे चांगल्या पद्धतीनं. पुढं द नेम पार्ट ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स विच इज अंडरलाईन. जनरली ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म.
ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. ब्युटी म्हणजे सौंदर्य, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. तर ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, ब्युटी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, ब्युटिफुली हे ॲडव्हर्बियल आहे. तर ब्युटी काय होतं मित्रांनो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन का जे डोळ्यानं दिसत म्हणजे डोळ्यानं पाहता येतं, ते फील करता येतं, त्याला टच करू शकत नाही, ज्याला फक्त 5 सेन्सेसनी आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. नोटीस करा सर, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कॉमन नाऊन काय असतं मित्रांनो, का ज्याचं अनेक वचन होऊ शकतं, बरोबर आहे की नाही, ज्याचं यस यस जोडणं अनेक वचन करू शकतो वगैरे. कलेक्टिव्ह नाऊन हे अनेकांचा एकत्रित समुदाय असतो. प्रॉपर नाऊन ही जनरली व्यक्ती, वस्तू, ठिकाण, फिलिंग, आयडिया यांना ठेवलेली नावं असतात. सो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे उत्तर येते बरोबर, ज्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. उत्तर 4 मध्ये आहे. पुढे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो. बघायचं, सुकुमार ऑज डॉट डॉट फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. आता पर्सन हा शब्द नाऊन आहे, त्याच्या अगोदर फर्स्ट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. नोटीस करायचं. तर जनरली ॲडजेक्टिव्हमध्ये एक घटक आहे का जो तुम्हाला माहिती पाहिजे, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर बोललं जातं. हा एक टाईपच आहे ॲडजेक्टिव्हचा, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. तर जनरल जी नंबर सिस्टम असते मित्रांनो, ही 3 प्रकारची असते. एक आहे तुमची कार्डिनल नंबर, 1 2 3 4 5 6 ह्या पट्टीत मोजल्या जातात संख्या. ऑर्डिनल नंबर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 10th, हंड्रेड्स आणि लास्ट असे शब्द असतात. आणि इनडेफिनेट नंबर आहे, ज्या नंबरमधून निश्चित संख्येचा बोध होत नाही ते इनडेफिनेट नंबर झाले. मग इथं जो फर्स्ट आहे हा तुमचा ऑर्डिनल नंबर आहे. कोणता नंबर आहे, ऑर्डिनल, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ऑर्डिनल नंबरचं एक वैशिष्ट्य नोटीस करायचं, ऑर्डिनल नंबरच्या नंतर जर नाऊन आलेलं असेल तर ऑर्डिनल नंबरच्या अगोदर कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचं, विसरू नका. ऑर्डिनल नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या पट्टीनं ज्या संख्या असतात यांना ऑर्डिनल नंबर बोललं जातं. यांच्यानंतर जर नाऊन जर आलेलं असेल तर या ऑर्डिनल नंबरच्या अगोदर द आर्टिकल कंपल्सरी घेतलं जातं, कधीच विसरायचं नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. जर ऑर्डिनल नंबरच्या नंतर नाऊन आलेलं नसेल तर ऑर्डिनल नंबरच्या अगोदर आर्टिकल द घ्यायची बिलकुल गरज नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ही स्टूड, स्टँडचा भूतकाळ स्टूड, इथं V2 झालेला आहे हा. ही स्टूड फर्स्ट इन हिज क्लास. तो त्याच्या क्लासरूममध्ये, त्याच्या क्लासमध्ये पहिला आला, हिज क्लास. नोटीस करा. आता इथे पण आलेला आहे फर्स्ट, पण याच्यानंतर नाऊन आलेलं नाही आहे, त्यामुळे याच्या अगोदर आर्टिकलची गरजच नाही आहे, बरोबर आहे की नाही. पण याच्यानंतर नाऊन आलेलं आहे, जसं या ठिकाणी पर्सन आलेलं आहे, म्हणजे इथं कंपल्सरी काय घ्यायला पाहिजे, द घ्यायला पाहिजे. द फर्स्ट पर्सन डेफिनिट उल्लेख दिलेला आहे, सो आर्टिकल द येते. पर्याय क्रमांक 4 रूल पाठ करून ठेवा. पुढे दिलेलं आहे, चूज द करेक्ट प्रेपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. बघायचं, द रॉबर्स ब्रोक डॉट डॉट ही शॉप अँड लुटेड इट. लूट हा जो शब्द आहे हा ॲज इट इज मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. लूट हा शब्द नोटीस करा, इवन वेगवेगळ्या भाषांमध्ये लूट हा शब्दाला तसाच वापरला जातो. त्यामुळे इथं क्रियापद लुटेड दिलेले आहे, पण इथं फ्रेझल वर्ब आलेली आहे. इथं ॲक्च्युली क्रियापद मूळ रूपात जर घेतलं तर ब्रेक होतं, BREAK, ब्रेक, आणि इनटू अशी फ्रेज तयार होते. ब्रेक इनटू जनरल याचे वेगवेगळे अर्थ निघतात. टू एंटर समवन्स प्रॉपर्टी बाय फोर्स. नोटीस करा, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा आमंत्रण न देता किंवा आपण म्हणतो बळजबरीने दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये घुसणं, याला ब्रेक इनटू असं बोललं जातं. दुसरा ब्रेक इनटू इट मीन्स टू स्टॉप, म्हणजे एखादं इंजिन आहे, मशीन आहे, ते बंद पडलं त्याला पण ब्रेक इनटू बोललं जातं. किंवा ढसढसा रडणे याला ब्रेक इनटू बोललं जातं. ठीक आहे, असे वेगवेगळे मिनिंग निघतात. म्हणजे द ब्रेक इनटू पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येते. प्रेपोजिशनल. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. काय दिलेलं आहे, सायली सेड टू केतकी लेट अस टेक अ टॅक्सी नाऊ. लेटनं सुरू झालेलं वाक्य आहे, तर जनरली लेट डायरेक्ट स्पीचमधील डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे त्याच्यात जर सुरुवात लेटसनं झालेली असेल तर याचा अर्थ लेटसचा काय घ्यायचा मित्रांनो, वी शुड असा घ्यायचा. काय घ्यायचा, वी शुड. तर डायरेक्ट इथं इनडायरेक्ट करताना वहीचं रूपांतर होतं दे मध्ये, शुड तसाच राहतो. म्हणजे तुम्हाला काय वापरायचं, लेटस ऐवजी दे शुड वापरायचे. तर सेड टू ऐवजी तुम्ही या ठिकाणी
सजेस्टेड हे क्रियापद घेऊ शकता. कुठलं? सजेस्ट. कारण आपण लेटेस्टली सजेशन देत असतो, त्यामुळे सजेस्टेड हे क्रियापद बरोबर आहे. जे 3 ठिकाणी आलेले. टोल्ड चालणार नाही, पर्याय क्रमांक 2 गेला. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा ऐवजी, स्वल्पविरामाच्या ऐवजी दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा. बघा, सायली सेड टू केतकी, त्यामुळे सायली सजेस्टेड केतकी, इथली अवतरण चिन्ह काढून दॅट वापरायचा. इथे लेटेस्ट ऐवजी घेतलेला दे शुड. इथे शुड हे मोडल ॲक्झुलरी आहे. मोडल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, त्यामुळे या टेकचं टूक करायचं नाही, टेकच ठेवायचं. दे शुड टेक टॅक्सी, नावचं रूपांतर होतं देन आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं बरोबर येतं. इथे लक्षात. त्यामुळे बघायचं सजेस्टेड ही रिपोर्टिंग वर्ब घेतलेला आहे सेड टू ऐवजी. दुसरी गोष्ट, अवतरण चिन्हांच्या ऐवजी दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून घेतलेला आहे. लेटस ऐवजी दे शुड अशी रचना केलेली आहे. पुढे काळात काही बदल नाही करायचा, कारण मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमी V1 येतो. पुढे नावचं रूपांतर देनमध्ये करा आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. ठीक आहे, उत्तर 1 मध्ये लिखताय. मग बाकीचे का चुकतात ते चेक करा. इथं बघायचं कुठल्याही प्रकारचा कनेक्टिव्ह वापरलेलं नाही, दॅटचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे तिसरा पर्याय चुकला. बरोबर आहे की नाही? दॅट वी शुड चालणार नाही, वहीचं रूपांतर थर्ड पर्सन म्हणजे दे मध्ये करायला पाहिजे होतं, त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. त्यामुळे पुढे ना पुढे चुका राहतातच, बदल करायचे राहतात, ते तुम्हाला चेक करता आले पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा आता, चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. पाहायचं, व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित. मित्रांनो, व्हेरी फ्यूचं जे वाक्य असतं हे नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीत असतं, बरोबर आहे की नाही? पण पुढं सो ॲज शक्यतो आपण निगेटिव्ह वाक्यात घेतो, नॉट सो ॲज, आणि पॉझिटिव्हमध्ये जनरली ॲज पाहिजे होतं. व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज इंडस्ट्रियस ॲज अभिजित, त्यामुळे ही रचना चुकते. जनरली बघायचं नॉट सो ॲज अशी रचना एकतर होते किंवा ॲज अशी एकतर रचना होते. त्यामुळे पहिलं चुकलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स, हे लक्षात ठेवा. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. वन ऑफ दची रचना आहे. वन ऑफ दची रचना नेहमी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येते, त्यामुळे वन ऑफ दच्या नंतर येणारं जे नाऊन आहे हे कंपल्सरी अनेक वचनी येतं. कसं येतं रे? अनेक वचनी. त्यामुळे नोटीस करायचं, वन ऑफ द याच्यानंतर नेहमी प्लुरल नाऊन आपण वाक्यामध्ये घेत असतो, पण सिंग्युलर व्हर्ब वापरत असतो. आता तर व्हर्ब नंतर आलेलं नाही, त्यामुळे सोडून द्या, पण नाम प्लुरल पाहिजे का, जे उत्तर बरोबर येते. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमेन. रूल लक्षात ठेवा, एनी अदरच्या नंतर वाक्यात एक वचनी नाम येतं आणि विमेन अनेक वचनी नको दिलेलं आहे, WOMAN पाहिजे होतं, वमन. अलग लक्षात समजून घ्या, म्हणजे हे बारकावे नोटीस करा. एनी ऑदरच्या नंतर एक वचनी नाम येतं, वन ऑफ दच्या नंतर अनेक वचनी नाम येतं, हे बारकावे माहिती पाहिजे. नो अदर पॉलिसीज आर, बघा, नो अदर पॉलिसीज आर ॲज गुड ॲज ऑनेस्टी. नो अदरच्या नंतर सुद्धा एक वचनी नाम येतं, त्यामुळे पॉलिसी पाहिजे होतं, POLICY, आणि द क्रियापद एक वचनी पाहिजे होतं, इज. त्यामुळं अनेक वचन येणार नाही. त्यामुळे हे बारकावे बघा, खूप छान पद्धतीनं प्रश्न विचारला आहे तुम्हाला. एनी ऑदरच्या नंतरचं नाम एक वचनी पाहिजे, नो ऑदरच्या नंतरचं नाम आणि क्रियापदही एक वचनी पाहिजे, फक्त वन ऑफ दच्या नंतरचं नाम अनेक वचनी पाहिजे. येतं का लक्षात सगळ्यांच्या? यस, ह्या पद्धतीनं रचना लक्षात ठेवा. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. टाईप ऑफ क्लॉज विचारलेले. प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे? टाईप ऑफ क्लॉज. माहिती असू द्या. टेल मी व्हाय यू डीड धिस. टेल झाला क्रियापद, मी झाला ऑब्जेक्ट. टेल मी व्हॉट, वाक्यातील क्रियापदाला व्हॉट प्रश्न विचारायचा. व्हॉट डू यू टेल, तुला काय सांगायचं आहे किंवा काय तू विचारतोय. टेल मी, उत्तर मिळतं व्हाय यू डीड धिस. तर क्रियापदाच्या नंतर जनरली कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो मित्रांनो, तो नाउन क्लॉज असतो. पर्याय क्रमांक 2. पुढे, चूज द करेक्ट नो सुनर दॅन सेंटेन्स. तर नो सुनर दॅनची रचना असते. तर नो सुनरची रचना कशी असते बघा, वाक्याची सुरुवात ही नो सुनरनं व्हावी, ही सुरुवातीलाच नो सुनर येत असतं.
नो सुनरच्या नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब घेतलं जातं. तुमच्या वाक्यात जे क्रियापद आलेले सहाय्यकारी त्याचा वापर करा. नसेल तर डू डज डीडचा वापर केला जातो वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट घ्यायचा, याच्यानंतर तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब घ्यायचा, तुम्हाला उरलेलं पहिलं वाक्य घेऊन दॅन घ्यायचा, दॅन, आणि नंतर सेकंड सेंटेन्स जोडून द्यायचं. इथे लक्षात सगळ्यांना. नो सोलरच्या नंतर आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट येतो, हे नोटीस करा. मग बघायचं, केदार वॉज फ्रायटन व्हेन द निडल ऑफ द कंपास जम्प्ड. नोटीस करायचं, पहिलं वाक्य केदार वॉज फ्रायटन. तर जनरली वाक्याची सुरुवात नो सुनरनं झाली पाहिजे, त्यामुळे नो सुनरनं करा. नंतर तुम्हाला वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं जे ऑलरेडी दिलेलं आहे तेच घ्या. नो सुनर वॉज केदार फ्रायटन दॅन द निडल ऑफ द कंपास जम्प्ड. नो सुनर डीड कुठून आला. जर तुमच्या वाक्यात साधा भूतकाळ जर दिलेला असेल तर मित्रांनो डीड येणार नाही, हे समजून घ्या. त्यामुळे डीड हा केव्हा येत असतो, जर वाक्य साध्या भूतकाळात असेल, वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब आलेलं नसेल तर क्रियापदाच्या रूपानुसार डू डज आणि डीड घ्यावं लागतो. आणि तसंही डीडच्या नंतर क्रियापद हे मूळ रूपामध्ये येतं, त्यामुळं दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे, पहिलंच बरोबर आहे. नो सुनर केदार वॉज फ्रायटन रचना चुकीची. आधी हेल्पिंग वर्ब नंतर करता, त्यामुळे चौथं वाक्यसुद्धा चुकलेलं आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या, हे पद्धतीनं समजून घ्या. पुढे चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस विचारले. डिडंट द फायर डॅमेज द हाऊस. वाक्याची सुरुवात डिडंट न झालेली आहे, तर एक लक्षात ठेवायची, प्रश्नार्थक वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर प्रश्नार्थक वाक्य असेल आणि प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जर डू किंवा डजने झाली, नोटीस करा, प्रश्नार्थक वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे, याची सुरुवात जर डू किंवा डजने जर झाली तर पॅसिव्हची सुरुवात इज किंवा आरने होते. इथं लक्षात, ॲक्टिव्ह वॉइसमधील प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जर डीडनं जर झाली तर पॅसिव्हची सुरुवात ऑज किंवा वेअरनच होते. कारण डू आणि डज हे साध्या वर्तमान काळात येतात म्हणून एमेजार घ्यायचं टू बीचं रूप. डीड हे साध्या भूतकाळात येतं म्हणून ऑज वेअर हे टू बीचं रूप घ्यायचं. आणि यांच्यानंतर तुमच्या वाक्यामध्ये V3चा वापर करून द्यायचा, हे विसरू नका. मग या ठिकाणी बघायचं, डिडंट आला म्हणजे वाक्य साध्या भूतकाळातलं निगेटिव्ह आहे, त्यामुळे जर ॲक्टिव्हची सुरुवात डिडंटनं झाली तर पॅसिव्हची डिडंटनं डीडनं होणार नाही. पर्याय क्रमांक 1 आणि 3 गेला. बरोबर आहे का? पुढं डिडंट द फायर डॅमेज द हाऊस. फायर हे सुद्धा एकवचनी नाम आहे. डॅमेज काय डॅमेज करायचं, द हाऊस. हाऊस हा वाक्यामध्ये कर्म आहे, कर्मानुसार तुमच्या वाक्यात हेल्पिंग वर्ब बदलत असतं. हाऊस एकवचनी आहे, त्यामुळे ऑज आणि वेअरपैकी काय घ्यायचं रे, ऑज घ्यायचं, वेअर चालणार नाही. त्यामुळे वेअर असणारा हे पण पर्याय चुकतो, एकच राहतो ऑज. बघा मी हे अजून वाचलं सुद्धा नाही, फक्त माझं एलिमिनेशन, माझं लॉजिक अप्लाय केलं, विदिन फ्यू सेकंड्स मी एक्झॅक्ट उत्तर काढलं. आता हे उत्तर 100% बरोबर येणार आहे. बरोबर आहे की नाही? हे लॉजिकचा फायदा आहे, ह्या गोष्टीवर काम झालं पाहिजे. बघायचं, ऑज कर्म घ्या, द हाऊस साधा भूतकाळ आहे, निगेटिव्ह वाक्य डिडंट असल्यामुळे नॉट इथं घ्या, इथं V3 घ्या आणि बायनं करता जोडून द्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. पुढे फाइंड आउट द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अन इरर. बघा, ही इज व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स. नो इरर. इथं TOO आलेला आहे, त्याच्या अगोदर वाक्यामध्ये TOO येतो, TO2. बरोबर आहे की नाही? म्हणजे वाक्य कसं होतं, ही इज टू ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स. तो इतका आंधळा होता की ते अगदी स्मॉल लेटरमधलं जे प्रिंटमधलं जे लेटर्स आहे तो वाचू शकत नव्हता. त्यामुळे TOO अगोदर, TO2 नंतर. त्यामुळे TOO असणारा पर्याय एमध्ये चूक आहे. ए आहे पर्याय क्रमांक 4. हे पटतंय का सगळ्यांना? TOO आणि TO येतं का लक्षात? ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. TOO ऐवजी आपण सो दॅटचा वापर करू शकतो. ही इज सो ब्लाइंड दॅट. बरोबर आहे की नाही? ही कॅन नॉट रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट. अशी पण रचना होते सो दॅटचा वापर करून, पण TOO आणि TOचा वापर करून अशी रचना तयार होते. हे कळलं पाहिजे, ह्याच्यासाठी वाचन चांगलं पाहिजे मित्रांनो. पुढचं दिलेलं आहे, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ नॅस्टी. नॅस्टी शब्द आहे ज्याला आपण म्हणतो इरिलेव्हंट. कसा अर्थ होतो? नॅस्टी म्हणजे अनप्लिझंट, व्हेरी बॅड. इथं तुम्हाला त्याला काय विचारलेलं आहे, सिनॉनिम विचारलं म्हणजे अनप्लिझंट.
नॅस्टी म्हणजे अनप्लिझंट, लक्षात ठेवायचं. पुढे चूज द ऑपोजिट ऑफ पर्टिनंट. पर्टिनंट म्हणजे रिलेव्हंट, सुटेबल, योग्य. मग जो सुटेबल आहे त्याच्या ऑपोजिट होतो नॉट सुटेबल. म्हणजे मित्रांनो पाल्ट्री होत नाही आहे, ॲप्रोप्रिएट होत नाही, प्लिझंटसुद्धा होत नाही, काही संबंध नाही. उत्तर येतं एक्स्ट्रॅनियस. एक्स्ट्रॅनियस याचा अर्थ होतो नॉट रिलेव्हंट. नोटीस करा, म्हणजे हे एकमेकाच्या अपोजिट आहे. पर्टिनंट म्हणजे रिलेव्हंट, एक्स्ट्रॅनियस म्हणजे नॉट रिलेव्हंट. ॲप्रोप्रिएट दुसरा इनॲप्रोप्रिएट, ह्या कॉन्टॅक्ट्समध्ये नोटीस करा. पुढे चूज द वन वर्ड. अ मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. जो व्यक्ती पुरुष त्याच्या बायकोच्या तालावर नाचतो. बायको म्हणली ओठ का उठला, बायको म्हणली बस का बसला, बायको म्हणली भांडे घास का गेला भांडे घासायला, बरोबर. बायको म्हणली चहा पर कप कर, गेला चहा बनवायला. किंवा बायकोच्या तालावर नाचतो. तालावर म्हणजे खरोखर डान्स करतो का रे, नाही. म्हणजे बायको जसं बोलेल तसंच वागतो, बरोबर आहे की नाही. बायको जसा बोलेल तसाच वागतो. असा जो पुरुष असतो त्याला काय बोललं जातं. आता जुन्या काळामध्ये असं नव्हतं, स्त्रियांना ऐकावं लागायचं. आता प्रत्येक घरामध्ये तेच चाललेलं आहे, घरोघरी मातीच्या चुली, बरोबर आहे की नाही. बायको बोलेल तसाच वागला जातो पुरुष. याला काय बोललं जातं, हेनपिक हजबंड. कसा बोलला जातो रे, हेनपिक हजबंड. बायकोच्या तालावर नाचणारा, बायको म्हणेल तसंच बोलणारा व्यक्ती. तर स्लेव होतो का रे, नाही. स्लेव म्हणजे गुलाम, का ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे, ज्याला स्वतंत्र नाही आहे, कुणीतरी त्याला विकत घेतलेलं आहे, कुणाच्या तरी अधिकाराखाली तो व्यक्ती काम करतो आहे, स्वतःचा दिमाग वापरू शकत नाही. स्लेव, गुलाम. चून वेगळा शब्द. इफेमिनेट म्हणजे बायल्या, नामर्द, का ज्याचं वागणं बोलणं हे बायकांसारखं असतं. बोलतो बायांसारखा, चालतो पण बायांसारखा मस्तपैकी, बरोबर आहे की नाही. पण जो इफेमिनेट आहे हा पुरुषच असतो, समजून घ्या. पण तो बायकांचं जास्त ऐकतो, समजून घ्या. ठीक आहे, ह्या पद्धतीचं उत्तर 4 मध्ये येतं. ठीक आहे, आता याला वाईट म्हणा, चांगलं म्हणा, जे म्हणायचं तुम्ही म्हणा, पण अशा प्रकारची लोक समाजामध्ये आहेत, जास्त आहेत आता क्वांटिटी. चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. काय म्हटलं जातं, मिसेस चैत्राली ग्रू ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. नोटीस करायचं, मिसेस चैत्राली हा झाला सब्जेक्ट, ग्रोचा भूतकाळ, ग्रीव झालं क्रियापदाचं दुसरं रूप. आता काय ग्रो केलं ते ना, ब्लॅक लेडी रोज हा झाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. कुठे, इन हर गार्डन हा झाला ॲडव्हर्बियल. सोडून द्या. आपल्याला काय विचारले, क्वेश्चन बनवायचं आहे, मग प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. मग एकतर तुमच्या वाक्यात अंडरलाईन कशाला केली रे, ऑब्जेक्टला केली. ऑब्जेक्ट काय रे, वस्तू आहे, संकल्पना नाही, वस्तू. तर इनॅनिमेट ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून, ऑब्जेक्ट इनॅनिमेट वस्तू जर ऑब्जेक्ट म्हणून जर वाक्यात आलेलं असेल तर प्रश्नार्थक वाक्याची जी सुरुवात आहे ही तुम्हाला व्हॉटनं करावी लागते. कशाने, व्हॉट. तो व्हॉट जो असतो हा नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आणि नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी वापरला जातो, सजीवासाठी वापरत नाही, हे समजून घ्या. तर व्हॉटनं सुरुवात करा. याच्यानंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. आता बघा, तुमच्या वाक्यात साधा भूतकाळ आहे, तुमच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, मग डीड घ्या. काळानुसार काय घेतलं जातं रे, डीड. डीडच्या नंतर घ्या आता करता, कारण आपली रचनाच अशी आहे बघा, WH वर्डनी सुरुवात केली जावी, हेल्पिंग वर्ब घेतला जायचा, सब्जेक्ट घ्या, पुढे वाक्यामधला मेन वर्ब घ्या, उरलेलं वाक्य जे ऑदर पार्ट आहे ते ऑदर वाक्य जोडून वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्या. त्यामुळे अगोदर WH वर्ड घेतला, व्हॉट, हेल्पिंग वर्ब घेतला, वाक्यामध्ये क्रियापद साधा भूतकाळ आहे, त्यामुळे अगोदर डीड घ्यायचं आणि नंतर पुढे क्रियापद मूळ रूपात घ्यायचं. त्यामुळे इथं वेअर आलेलाच नाही तर घ्यायचा कुठून, बरोबर आहे की नाही. आधी हेल्पिंग वर्ब पाहिजे, करता घेऊन चालणार नाही. वॉज आलेलाच नाही तर घेतला कुठून, वॉज आणि वेअर आलेला असेल तरच घ्या, बळच वापरायचं नाही. इथंच एलिमिनेशन झालं, पहिला पर्याय गेला, दुसरा गेला, चौथा गेला, म्हणजे उत्तर आलं 3 मध्ये. व्हॉट डीड मिसेस चैत्राली. आता डीडच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, म्हणजे इथं ग्रो, मूळ वाक्य ते ग्रीव, इथं घ्यायचं तुम्हाला ग्रो. का तर अगोदर डीड घेतलेला आहे म्हणून. आणि उरलेलं वाक्य लिहा आणि वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्या. येतं का लक्षात. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. अँड इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे मित्रांनो लहान कीटक, जंतसारखे अगदी छोटे कीटक असतात. विच हॅज मेनी लेग्स. का ज्या कीटकांना बरेच पाय असतात. जशी गोम असते बघा, घरामध्ये गोम बऱ्याच वेळा दिसते, आढळते.
तिला भरपूर पाय असतात. असे जास्त संख्येनं पाय असणारा जे छोटे कीटक आहे त्याला बोललं जातं जनरली सेंटिपेड. नोटीस करा. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी का जे पिल्लांना जन्म देतात. हर्बिव्हरस म्हणजे गवत किंवा इतर गोष्टी खाणारा प्राणी. आणि वेटरॅन म्हणजे प्राण्यांच्या संदर्भात सेंटिपेड उत्तरात येतं आहे. पुढे विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा खूप सोपा प्रश्न आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस बघायचं. पास्ट परफेक्ट होण्यासाठी हॅड बीन आणि कंटिन्युअस होण्यासाठी क्रियापदाचं ING युक्त रूप वापरायचं. बरोबर आहे की नाही. एमिजार येणार नाही, ऑजवेअर येणार नाही. बरोबर आहे की नाही. हॅड रायटिंग हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये येणार नाही. आणि हॅडच्या नंतर नेहमी BEEN येतो. त्यामुळे हॅड बीन रायटिंग पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पुढे चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चनची रचना बघायची. हेल्पिंग वर्बनं वाक्याची सुरुवात केली जाते. नंतर सब्जेक्ट आणि पुढे मेन वर्ब घेतला जातो. आधी हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब आणि पुढे तुम्हाला ऑदर उरलेलं जे वाक्य आहे ते लिहून वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं. खूप सोपी रचना आहे. म्हणजे तुमचे रूलच कंप्लीट होतात. पाठचं नोटीस करा. काय पाठच व्हायला पाहिजे. मग आता बघा इथे दिलं आहे संजय विल हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. आता विल हॅव कम्प्लिटेड तर ज्यावेळेस तुमच्या वाक्यात 2 हेल्पिंग वर्ब येतात. इथं विल पण आला आणि हॅव पण आला. जो पहिला आहे त्याला सुरुवातीला घ्या. त्यामुळे विलनं सुरुवात करायची. विल उचला आणि संजयच्या आधी टाका. विल संजय हॅव कम्प्लिटेड ही जर्नी. रचना 1 मध्ये उत्तर निघतं. त्यामुळे हॅवनी सुरुवात होणार नाही आणि दोघांनाही विल हॅवला एकत्रित घ्यायचं नाही. एकाचाच वापर अगोदर करा नाही तर दोघांमध्ये भांडण होईल. विल हॅव होणार नाही. अगोदर विल वापरा, करता घ्या आणि नंतर उरलेलं तुम्हाला नंतर जोडून द्यायचं. येतं का लक्षात. त्यामुळे प्रश्न नीट बघा. 2 हेल्पिंग वर्ब आलेत विल आणि हॅव आणि नंतर मेन वर्ब आलेलं आहे. तर पहिलं आलेलं आहे त्यालाच अगोदर घ्यायचं, दुसरं नाही घ्यायचं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आणि हा शेवटचा आहे. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. खूप सोपं आहे. ओ माय लव्ह इज लाईक मेलडीज. इथं एक सुंदर कविता आहे मित्रांनो आणि जवळपास जगातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये कुठल्या ना कुठल्या वर्षाच्या सिलेबसमध्ये कविता शिकवली जाते. ती मी पण खूप वेळा शिकवलेली आहे वर्गामध्ये FYBAच्या विद्यार्थ्यांसाठी. रॉबर्ट बर्न नावाचा स्कॉटिश पोएट आहे. त्याने एक सुंदर लिरिक कविता लिहिली होती. अ रेड रेड रोज ही कविता आहे आणि त्या कवितेमधली लाईन आहे आणि त्या वाक्य पहिलं असं आहे माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. आणि त्याच वाक्यामधली एक दुसरी लाईन पोएममधली दुसरी लाईन आहे माय लव्ह इज लाईक अ मेलडीज. नोटीस करा. मग ज्यावेळेस एका वस्तूची व्यक्तीची तुलना दुसऱ्याबरोबर करत असताना लाईक नोटीस करायचं. एका वस्तूची तुलना एका व्यक्तीची तुलना दुसऱ्याबरोबर करत असताना जर लाईक ॲज सारख्या शब्दांचा जर वापर होत असेल तर त्या अलंकाराला सिमिल बोललं जातं. जर आपण मराठीत म्हणतो उपमा अलंकार. काय म्हणत असतो रे उपमा अलंकार सिमिल. याच्यात दुसरा मेटॅफर. मेटॅफरमध्ये बरेच सुद्धा तुलना केली जाते पण मेटॅफर ज्याला मराठीत रूपक अलंकार म्हणतो तुलना करत असताना लाईक ॲज शब्दांचा वापर केला जात नाही. फॉर एक्झाम्पल कॅमेल इज द शिप इन द डिझर्ट. कॅमल म्हणजे उंट, याला वाळवंटातलं जहाज बोललं जातं, द शिप ऑफ द डिझर्ट. तर इथे शिप आणि कॅमल यांची तुलना केलेली आहे पण इथे लाईक ॲज शब्दांचा वापर केलेला नाही. त्यामुळे जिथं शब्द नसतात तिथं मेटॅफर ॲज लाईक सारखे शब्द आले सिमिल. येतं लक्षात. ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. तर मित्रांनो अशा प्रकारचा पेपर होता. जास्त अवघड नाही आहे. सोप्या सोप्या गोष्टी खूप ताकदीनं विचारतात मित्रांनो आणि आपली ग्रामीण भागातील विद्यार्थी जनरली ह्याच गोष्टींमध्ये कमी पडतात. त्यामुळे मी नेहमी आग्रह करत असतो मित्रांनो अजिबात खोटं सांगत नाही मी. बेसिक संकल्पना छान तयारी करून ठेवा. नोटीस करा 100% अभ्यास नाही झाला तरी चालेल पण जेवढा होतो तेवढा छान पद्धतीनं तयारी करा. कधीच तुम्ही फेल होणार नाही. हा मुसळे सर माझा शब्द आहे. नोटीस करा मी कधीच खोटं बोलत नाही. जे आहे ते सत्य आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतो आहे. जास्त मी नफा मिळवावा ह्या उद्देशाने सगळ्या गोष्टी करत नाही.
फायदा गरिबांना झाला पाहिजे, कारण आज मोठ्या संख्येनं मारामारी आहे, जॉब मिळत नाही. श्रीमंत काय तसे त्यांच्याकडे भरपूर वाटा असतात पैसे कमवण्याचा, पण गोरगरीब यांना एकदा नोकरीचा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या बाजूला पैशाची अडचण आहे, अभ्यासाची अडचण आहे, प्रत्येक लेवलला तो बिचारा धक्का खातो. अशा गोरगरिबांपर्यंत पोचण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे जर तुम्ही D.Ed झालेला असाल, मी पण D.Edचा फॉर्म भरला होता 2002 साली, पण नाही गेलो तिकडं. ठीक आहे, पण बऱ्याच जणांचं स्वप्न आहे, निश्चित पूर्ण करा. काही असेल अडचण तर निश्चित माझ्याशी बोला, काही प्रॉब्लेम नाही. पण माझं सत्यवचन आहे, छोट्या छोट्या संकल्पना खूप छान पद्धतीनं आयोग विचारतं. बेसिक संकल्पना व्यवस्थितपणे करून ठेवा मित्रांनो. चांगला अभ्यास जर केला तर निश्चित तुम्हाला यश मिळतं. 2023-24च्या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी माझे या ठिकाणी D.Ed होऊन आज कुठल्या ना कुठल्या जिल्हा परिषद इकडे तिकडं शाळांवर रुजू झालेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही बोलून जातो. ठीक आहे, चला या ठिकाणी आपल्याला थांबायचे. फक्त थांबण्याच्या अगोदर जर तुम्ही पुढे जाऊन राज्यसेवा, गट-ब आणि गट-क सारख्या एक्झामची तयारी करत असाल तर प्रेलिमच्या नंतर मुसळे सरांच्या ॲपवरच्या कोर्सेसचा नक्की विचार करा. चला आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक का जो फक्त TETच्या विद्यार्थ्यांना येतो तो घेऊन आपल्याला भेटायचा. धन्यवाद.